आजच्या ठळक बातम्या मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। देशविदेशासह राज्यातील राजकारण, शेती आणि गुन्हेगारी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा। ठळक बातम्या हेडलाईन्स। बळीराजासाठी मोठी बातमी। 7 फेब्रुवारी पूर्वी मिळणार पीएम किसानचा 22वा हप्ता। 75,000 नवे लाभार्थी वाढले। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर थरार। प्रोपेलेन गॅस टँकर उलटल्याने गॅस गळती, वाहतूक ठप्प, मोठी दुर्घटना टळली। लाडक्या बहिणींना मिळणार 2,100 रुपये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रत्नागिरीतून मोठी घोषणा। शेतकरी हवालदिल। भाव न मिळाल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकले। सोलापुरात शेतकऱ्याचा संताप। पीएम किसान 22वा हप्ता, आनंदाची बातमी। पीएम किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वाढली आहे। राज्यातील 91 लाखांहून अधिक शेतकरी या हप्त्याची वाट पाहत आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी 75,000 नवे लाभार्थी या योजनेत सामील झाले आहेत। म्हणजेच लाभार्थ्यांची संख्या आता 91,16,000वर पोहोचली आहे। अधिकृत तारीख जाहीर नसली तरी 7 फेब्रुवारी पूर्वी हप्ता जमा होण्याची चर्चा जोरात आहे। लाडकी बहीण योजना, राजकीय टोन, आत्मविश्वास। रत्नागिरीतून मोठी घोषणा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, लाडक्या बहिणींना 2,100 रुपये मिळणारच। ते पुढे म्हणाले, आम्ही फक्त घोषणा करत नाही तर त्या पूर्ण करून दाखवतो। महिलांना लखपती बनवण्याचा सरकारचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। एक्सप्रेसवे अपघात, तातडीचा थरारक टोन। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील प्रोपेलेन गॅस टँकर उलटला। गळती सुरू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं। मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली। सुदैवाने अग्निशमन दलाने वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मोठी दुर्घटना टळली। टोमॅटो दर घसरले, भावनिक टोन। सोलापुरात शेतकऱ्यांचा आक्रोश। टोमॅटोला भाव नसल्याने एका शेतकऱ्याने आपला माल थेट रस्त्यावर फेकून दिला। खर्चही निघत नाही असा त्यांचा संतप्त सवाल। हमी भावाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे। 300 कोटी वृक्ष लागवड, पर्यावरणासाठी मोठं पाऊल। राज्यात पुढील 5 वर्षात 300 कोटी वृक्ष लागवड करण्याची घोषणा। वनक्षेत्र 33% वाढवण्याचे उद्दिष्ट। या मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यावर भर। भिशी फसवणूक। छत्रपती संभाजीनगरमध्ये भिशीच्या नावाखाली 3 कोटींची फसवणूक। अधिक परताव्याच्या आमिषाने लोकांची फसवणूक केल्याचा आरोप। पोलीस तपास सुरू। हवामान अपडेट। उत्तर भारतात थंडीचं पुनरागमन। पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेशात दाट धुके। रेल्वे वाहतूक विस्कळीत। काश्मीरमध्ये हलक्या बर्फवृष्टीचा अंदाज। मोदी ट्रम्प चर्चा आंतरराष्ट्रीय। भारत अमेरिका व्यापारात मोठी घडामोड। अमेरिकेने भारतावरील टॅरिफ 25 वरून 18% आणले। भारतीय निर्यातीला मोठा फायदा होणार। या बदल्यात भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डॉलर्सची खरेदी करणार। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा आमचे चॅनल। धन्यवाद।